नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य 50 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर तुम्हाला हे 2 PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर PDF दिल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ती PDF सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, सोने या ठिकाणी शब्द आहे, तर सोनेचा समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा। बघा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बेट असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा, हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच पुढीलपैकी काय असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। हळूहळू जो बदल होतो त्यांना उत्क्रांती असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार काय? अंग धरणे। बघा, अंग धरणे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंग धरणे। बघा, अंग धरणे म्हणजेच लठ्ठ होणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ होईल। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? विद्यार्थी मित्रांनो, अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून तो मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, शब्दाची या ठिकाणी आपला जात ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शब्द बघा आहे त्याला, तर त्याला या ठिकाणी शब्द आहे, तर या शब्दाची आपल्याला या ठिकाणी जात ओळखायची। बघा, त्याला हा शब्द आहे, या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे, तर त्याला हा शब्द सर्वनाम या जातीचा तो शब्द आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? बघा, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं ते वाक्य आहे? बघा, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे? बघा, विद्यार्थी या ठिकाणी शब्द आहे, तर विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विद्यार्थी हा शब्द, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, स्वर संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती या ठिकाणी ओळखायची। बघा, गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा, अधोरेखित शब्द बघा गायीने आहे, ने एशी। बघा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये असतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा, तृतीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? बघा, प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे,
त्या ठिकाणी आपला समास ओळखायचा प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। प्रतिवर्ष हा शब्द अवयभाव समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 12, कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? बघा, कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या ते काठावर। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? बघा, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? बघा, काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पूर्णा या नदीच्या त्या उपनद्या आहेत। बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये? बघा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? तर ही सर्व शहरे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत। बघा पुढचा प्रश्न बघा, कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी? कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी बघा पुढीलपैकी कोणती नदी आहे? बघा, कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी म्हणजेच दमनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न। मिडनाईट चिल्ड्रन्स बघा, सलमान रश्दी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता, इंडोनेशिया या देशामध्ये जकार्ता या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न बघा, पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं पहिले राज्य पुढीलपैकी कोणते? बघा, पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधले पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? तर राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर वसंतराव नाईक समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, बक्सारची लढाई सन 1764। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केले? बघा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणचं नेतृत्व त्यांनी केले होते? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर बेगम हजरत महल यांनी लखनौ येथील नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक 24 बघा, राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? राणीगंज बघा, राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? बघा, कृष्णा या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? बघा, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आहे। बघा पुढचा प्रश्न, धर्मशाळा हा जिल्हा बघा, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? बघा, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये? बघा, कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत?
बघा विद्यार्थी मित्रांनो, कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, तुतीकोरीन हे भारतामध्ये पूर्व किनाऱ्यावरचं महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये बघा. तुतीकोरीन हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुतीकोरीन हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे. बघा प्रश्न क्रमांक 29 बघा, तिहार जेल बघा. तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. तिहार जेल, तर तिहार जेल हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदराला म्हणतात बघा. मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या एका बंदराला ओळखले जाते मुक्त बंदर म्हणून. तर कांडला हे बंदर मुक्त बंदर म्हणून ओळखलं. तर कांडला हे बंदर गुजरात राज्यामधलं ते बंदर आहे, ते मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे. भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी बघा. आगरताळा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी. आगरताळा, तर त्रिपुरा या राज्याची आगरताळा बघा. आगरताळा हे त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती आहे. भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. नर्मदा ही नदी भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढचा आपला, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मोसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो. तर मोसिनराम या ठिकाणी पडतो. तर मोसिनराम हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स, तर हे पुस्तक महात्मा गांधी यांचं ते पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा, अज्ञातवासी हे टोपण नाव पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे बघा. अज्ञातवासी हे टोपण नाव पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. अज्ञातवासी बघा, दिनकर गंगाधर केळकर या कवीचं अज्ञातवासी हे टोपण नाव आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या एका बघा. भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते. बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली बघा. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती. बघा 61वी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला. मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता. तर सन 1976 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघा, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती बघा. लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे. तर Fe लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. पुढचा प्रश्न बघा, सर्वात हलका धातू पुढीलपैकी कोणता धातू असतो. सर्वात हलका धातू कोणता धातू असतो. तर लिथियम हा धातू सर्वात हलका धातू असतो. बघा पुढचा प्रश्न बघा, प्रभाकर हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले बघा. प्रभाकर या नावाचं साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते. बघा प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी प्रभाकर या नावाचं साप्ताहिक हे सुरू केले होते. बघा पुढचा प्रश्न बघा, माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत. माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत. तर गोदावरी परुळेकर या पुस्तकाचे लेखक आहेत.
बघा पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव पुढीलपैकी काय होते? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव काय होते? तर यशवंत त्यांच्या दत्तक पुत्रांचं नाव होते. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश कोणत्या एका रोगामुळे होत असतो? बघा तांबड्या पेशींचा नाश. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मलेरिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो. पुढचा प्रश्न बघा, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? बघा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा बघा 73व्या घटना दुरुस्तीने तो मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्यपाल यांना तो अधिकार असतो. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? तर कलम 52 भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम आहे. बघा पुढचा प्रश्न, गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? गीतांजली या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.